तर नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधनला आता अवघे 2 दिवस उरले आहेत आणि आता महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार? जुलैचा हप्ता अजून अनेक महिलांच्या खात्यात आलेला नाही आणि आता ऑगस्ट महिनाही संपत आलेला आहे. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे की जुलै आणि ऑगस्टचे असे 2 हप्ते महिन्यांचे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार का? आणि जर पैसे येणार असतील तर रक्षाबंधनच्या आधी येणार की रक्षाबंधनच्या दिवशी? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात आलेली ताजी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची लाखो महिला वाट पाहत आहेत. यामुळे योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आता जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही. त्यातच ऑगस्ट महिनाही सुरू झालेला आहे. त्यामुळे महिलांकडून एक प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. जुलै आणि ऑगस्ट पैसे एकत्र मिळणार आहेत का? याच प्रश्नावर सध्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये माहिती समोर येत आहे. मित्रांनो, सध्या सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मिळण्याची. तर जर जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र दिले गेले तर गणित अगदी सोपे आहे. जुलैचे 1,500 रुपये आणि ऑगस्टचे 1,500 रुपये म्हणजे एकूण 3,000 रुपये. काही माध्यमांच्या वृत्तानुसार रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. अधिकृतपणे सर्व महिलांच्या खात्यात 3,000 रुपये अमुक एका तारखेला जमा होतील अशी स्पष्ट तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही तारखेवर लगेच विश्वास ठेवू नका. आता येतो सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे. त्यामुळे महिलांना वाटत आहे की रक्षाबंधनच्या आधीच सरकारकडून हप्त्याची रक्कम खात्यात जमा होईल. काही ताज्या वृत्तामध्ये पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधनच्या आसपास पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मित्रांनो, आजच पैसे येणार, उद्या पैसे नक्की येणार किंवा 48 तासात प्रत्येकाच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार अशी निश्चितपणे सांगण्याची योग्य ठरणार नाही. कारण अंतिम तारीख आणि प्रत्यक्ष डीबीटी प्रतिक्रिया सरकारकडून अधिकृतपणे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांसाठी पात्र असणे आवश्यक आहे. तसेच KYC आणि बँक खात्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. आणि लाडकी बहीण अलीकडे माहितीनुसार KYC प्रक्रियेला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे आणि पात्रता पडताळणी केली जात आहे. म्हणूनच जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर तुमची माहिती आणि बँक खात्याशी संबंधित तपशील व्यवस्थित आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, योजनेची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते. म्हणजे पैसे थेट बँक खात्यात येतात. काही महिलांच्या खात्यात पैसे आधी येऊ शकतात तर काहींच्या खात्यात थोड्या उशिराने जमा होऊ शकतात. यामुळे शेजारच्या महिलेच्या खात्यात पैसे आले आहेत, आपल्या खात्यात आले नाहीत म्हणून लगेच घाबरून जायची गरज नाही. आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात. त्यात काही जण बनावट लिंक देऊ शकतात किंवा तुमच्याकडून OTP, बँक डिटेल किंवा इतर गोपनीयता माहिती घेऊ शकतात. असं काही करू नका. कोणालाही OTP सांगू नका, बँकेचा पिन किंवा पासवर्ड सांगू नका आणि 3,000 रुपये मिळण्यासाठी ही लिंक उघडा अशा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. अधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका. किंवा जर मित्रांनो, आतापर्यंत माहिती आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहू. लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याचे 1,500 रुपये, जुलैचा हप्ता आणि लाभार्थ्यांचा अद्याप मिळालेला नाही. ऑगस्टचा हप्ता बाकी आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये देण्याची शक्यता चर्चेत आहे. रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे आणि रक्षाबंधनच्या आसपास पैसे जमा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. पण 3,000 रुपये कोणत्या निश्चितपणे दिवशी प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील याची अधिकृत तारीख अजून स्पष्ट झालेली नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये जमा झाले तर ही नक्की रक्षाबंधनची आनंदाची बातमी ठरेल. पण अधिकृत घोषणा होण्यापूर्वी कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला या योजनेबाबत आणखी काही नवीन अधिकृत अपडेट मिळाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशीच महाराष्ट्रातील सरकारी योजना आणि पैशांची संबंधित ताजी माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नक्की अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.